खूप वर्षापूर्वी हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या एका छोट्या गावात आर्या नावाचा एक दयाळू मुलगा राहत होता. तो ना सर्वात वेगवान होता ना सर्वात हुशार, पण त्याचं हृदय खूप मोठं होतं, आशेने भरलेलं. दर संध्याकाळी आकाश काळंसर होताच आर्या एक छोटंसं कंदील पेटवायचा आणि तो आपल्या खिडकीत ठेवायचा. गावातील लोक त्याची थट्टा करायचे. दररोज रात्री हा कंदील का पेटवतोस ते विचारायचे. याची कोणालाच गरज नाही. आर्या हसत म्हणायचा, कदाचित कोणाला लागेल. या संध्याकाळी एक प्रचंड वादळ आलं. आकाश काळं कुट्ट झालं. मुसळधार पाऊस पडू लागला. वारा जोरात सुटला आणि संपूर्ण गावात वीज गेली. सगळीकडे अंधार, थंडी आणि भीती पसरली. दूर डोंगराच्या रस्त्यावर एक शाळेची बस अडकली होती. ड्रायव्हरला रस्ता दिसत नव्हता. आतली मुलं घाबरलेली होती. तेवढ्यात ड्रायव्हरला पावसाच्या पडद्याआडून काहीतरी दिसलं. लांबवर एक छोटासा प्रकाश. तो होता आर्याचा कंदील. हळूहळू काळजीपूर्वक ड्रायव्हर त्या प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. थोडं थोडं करत करत बस गावापर्यंत पोहोचली. सगळे सुरक्षित होते. आर्या सगळ्यांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची चमक होती. दुसऱ्या सकाळी गावकरी आर्याच्या घरी आले. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी हसून म्हटलं, तुझ्या प्रकाशाने त्यांना वाचवलं. आर्याने आपल्या छोट्याशा कंदिलाकडे पाहत म्हटलं, एकच प्रकाश पुरेसा असतो जर तो कोणाची मदत करतो. त्या दिवसानंतर प्रत्येक घराच्या खिडकीत एक कंदील लागायला लागला. सवयीसाठी नाही तर आशेसाठी. तो कंदील जसा तेवत ठेवता तसाच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला प्रकाश आमच्यासोबत वाटा.